राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. काही पुस्तकं अशी असतात की जी आपल्याला खिळवून ठेवतात. काही पुस्तकं विचार करायला भाग पाडतात, तर काही आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात. आणि हे प्रश्न जर लैंगिकतेविषयी असले तर, जसं की मानवी नात्यांमधल्या लैंगिकता हा एक मूलभूत पैलू आहे, मग आजची तरुणाई त्याच्याकडे कशी बरं बघते? उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं? विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं? सुखी संसाराचं गुपित नक्की काय आहे? बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर काही परिणाम झालेत का? आणि झाले असतील तर ते कोणते? ह्या सगळ्या समस्यांना कसं तोंड द्यायचं? ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. त्याचं महत्त्व काय? हे आणि असे अनेक प्रश्न सर्व वयोगटाला पडणारे, आणि ह्याच प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीनं उत्तर देणारं हे पुस्तक म्हणजे देहभान. नमस्कार. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये मी सचिन पंडित आपलं स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकाशी गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. दरवेळेला हा पॉडकास्ट घेणारा निरंजन आज माझ्यासमोर लेखकाच्या भूमिकेमध्ये बसलेला आहे. निरंजन, देहभान या पुस्तकाच्या पॉडकास्टमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सचिन. खरंच आहे, तू म्हणतोस तसं की दरवेळेला मी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असतो, पण माझंच स्वतःचं पुस्तक राजहंसनी प्रकाशित केल्यामुळे देहभान मी आज या खुर्चीत आहे. अगदी. तर निरंजन मेढेकर, तुमचं लेखक म्हणून या पॉडकास्टमध्ये स्वागत. निरंजन विषयी मला सांगायला आवडेल. निरंजन हा अतिशय उत्तम पॉडकास्टर आहे, उत्तम लेखक आहे. त्याचे स्वतःचे पॉडकास्ट खूप ओघवत्या शैलीमध्ये आहेत आणि ते सगळ्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सवर धुमाकूळ घालतात म्हणायला हरकत नाही. तसंच तो पत्रकारही आहे आणि मुळात म्हणजे तो लैंगिकतेविषयी अभ्यास करणारा एक अभ्यासक म्हणून गेली 6-7 वर्ष काम करतोय. तर निरंजन, मुळात लैंगिकता हा विषयच थोडासा टॅबू असलेला, किंवा तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर अगदी गुपचूपपणे बोलण्याचा असा विषय आहे. आणि असं असताना मग तुला ह्याविषयी एकदम पुस्तकच लिहावंसं का वाटलं? नाही, खरं तर हा प्रवास तसा 7-8 वर्षांपूर्वी सुरू झाला. म्हणजे बरोबर बघ तू, 2017 का 18 साली एक नाटक आलेलं समाज स्वास्थ्य नावाचं, जे अजित दळवींनी लिहिलेलं, अतुल पेठेंनी दिग्दर्शित केलेलं, आणि ते भरतनाट्याला बघण्याचा योग आला माझा. तर ते नाटक होतं र.धो. कर्वे यांच्या जीवनकार्यावर आधारित असं. तर र.धो. कर्वे हे शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव. अच्छा. आणि ते गणिताचे प्राध्यापक होते मोठे. पण ते ओळखले जायला लागले, किंवा आजही त्यांची ओळख आहे ते त्यांनी संतती नियमनासाठी केलेल्या कार्यासाठी, किंवा लैंगिकते संदर्भात. सांगतोस तू? हे बरोबर 100 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर त्या काळी त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचं मासिक सुरू केलं. अच्छा. आणि ते त्यांनी बरीच वर्ष चालवलं. आणि या मासिकात आपण हे इमॅजिन करू शकतो की 100 वर्षांपूर्वीचा काळ पुण्यातला किती कर्मठ असेल, आणि या विषयावर बोलण्याची तेव्हा खरोखर बंदी असल्यासारखाच, अघोषित बंदी असल्यासारखा काळ होता तो. त्या काळात त्यांनी संतती नियमन, कुटुंब नियोजन या विषयावर काम सुरू केलं, किंवा अगदी म्हणजे कामजीवनाकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोनही रुजवण्याचा प्रयत्न केला समाजात. तर त्या नाटकाचा खूप मला प्रभाव पडल्यासारखा झाला. आणि तेव्हा माझा असं विचारचक्र सुरू झालं की या विषयावर आज तर आपण 21व्या शतकात आहोत, पण तरी आजही या विषयावर तितकं मोकळेपणाने बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. तर मग या विषयासाठी काही करता येईल का? आणि त्यातूनच मग ऑक्टोबर 2018 मध्ये सेक्स फॉर बोल बिंदास्त हा एक पॉडकास्ट मी मराठीमध्ये सुरू केला, ज्यात मी या विषयात काम करणाऱ्या वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टरांशी गप्पा मारायला लागलो वेगवेगळ्या विषयांवर लैंगिकते संदर्भात. आणि 7-8 वर्षांपूर्वी पॉडकास्टला आज जेवढी समाज मान्यता आहे आपण म्हणूया, किंवा जितके बघितले जातात, ऐकले जातात, तितके तेव्हा ऐकले जायचे नाहीत. म्हणून मग हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग काय करता येईल, तर माझी बॅकग्राऊंड ही पत्रकारितेची आहे.
त्यामुळे मग मी लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिला, चतुरंग पुरवणीत. बर. त्या अच्छा. लेखाला खूप प्रतिसाद मिळाला हो हो. आणि मग त्यातून देहभान लेखमाला सुरू झाली आणि मग पुढे पुस्तक आता आलेलं आहे त्याचं. अच्छा. पण मग लेखमाला म्हणजे ते वेगळं माध्यम आहे असं म्हणूयात. हो. आता मग त्याचं पुस्तकामध्ये रूपांतर करताना कसं तू मॅनेज केलंस किंवा काय त्यातनं घ्यायचं नाही घ्यायचं, कसं त्याची प्रोसेस काय होती? बरोबर. लेखमाला ही माझी 2023 मध्ये लोकसत्तेमध्ये प्रकाशित झालेली. दर 15 आठवड्याला लेख यायचा, त्यामुळे ते एक साधारण 25-26 लेख होते. पण तू म्हणलास तो मुद्दा बरोबर आहे की लेखमालेचं पुस्तक म्हणजे आहेत असे लेख सगळे घेऊन त्याचं पुस्तक केलंय, असं करण्यात काही पॉईंट नव्हता. तर इथे या पुस्तकाच्या संपादिका आहेत विशाखा पाटील, यांनी खूप त्यांचा रोल खूप महत्वाचा ठरला या सगळ्या प्रक्रियेत, की लेखांची निवड करताना किंवा काही लेख कुठे वाढवले पाहिजेत, कुठले विषय नव्याने आणले पाहिजे, बरोबर, किंवा कालसुसंगत किंवा नवीन ज्या गोष्टी घडामोडी घडतायत त्या पण इन्क्लूड कशा केल्या पाहिजेत त्यात, अशी सगळी आमची चर्चा होऊन वर्षभर आम्ही ते गिव्ह अँड टेक करून मग त्याच्यानंतर हे पुस्तक आकाराला आलं. बर. नाही, कारण पुस्तक वाचताना नक्कीच हे जाणवतं की हे काही नुसते लेख नाही आहेत, म्हणजे डेफिनेटली त्याच्यामध्ये खूप जास्त संवादात्मक शैलीचा तू वापर केलेला आहेस किंवा समजावून सांगण्याच्या शैलीचा एक छोटासा वापर त्याच्यामध्ये असा दिसतो. म्हणजे अगदी सगळे टप्पे तू याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत, कुमारवयापासनं ते ज्येष्ठांचं लैंगिक आयुष्य किंवा त्यांच्या समस्या कशा असतात आणि आपल्या माणसाच्या आयुष्यातल्याच टप्प्यांची साखळी एक मागोमाग एक उलगडताना त्याच्यामध्ये दिसते. तर हे ठरवून केलंस का हे आपोआप झालं? म्हणजे तू म्हणलास तो मुद्दा बरोबर आहे की या संदर्भातलं लैंगिकते संदर्भातलं लिखाण जेव्हा मी सुरू केलं तेव्हा माझ्या डोक्यात एक मुद्दा पक्का होता की लैंगिकता हा विषय फक्त कुठल्या तरी ठराविक वयोगटाला स्पर्श करणारा असा नाहीये. म्हणजे फक्त तरुणांना किंवा फक्त विवाहित जोडप्यांसाठी आपल्याला लिहायचं नाहीये. तर यात हे सगळेच विषय कसे आणता येतील, त्यात विवाहपूर्व लैंगिकता पण असेल, की जो विषय आज ज्याच्यावर चर्चा करणं तितकंच महत्वाचं आहे, कारण लग्नाचं वय एकीकडे वाढतंय, लग्न जुळणं दिवसेंदिवस अनेकांसाठी कठीण होत चाललेलं आहे वेगवेगळ्या कारणांमुळे. त्यामुळे विवाहपूर्व लैंगिकता हा विषय तितकाच महत्वाचा आहे, तितकाच विवाहोत्तर लैंगिक जीवन, कामजीवन हा विषय तर आहेच आहे महत्वाचा. आणि दुसरीकडे ज्येष्ठांचं सहजीवन, कामजीवन हा थोडासा हेटाळणीचा किंवा दुर्लक्षणेचा विषय आहे, तर तो तसा नसून तोही तितकाच गांभीर्यानं घेण्याचा आहे. बरोबर. असं म्हणून ते सगळे विषय म्हणजे लिहिताना त्या सगळ्या विषयांवर लिहिलेलं. पण मग पुस्तकात त्याची बांधणी करताना ते विभागवार थोडीशी रचना करण्याचा प्रयत्न केला, की विवाहपूर्व लैंगिकता हा पहिला विभाग जर आहे तर मग त्या रिलेटेडचे जे सगळे लेख आहेत, लाईक व्हॅलेंटाईन्स डे वरचा आहे किंवा डेटिंग ॲप्सवरचा आहे किंवा काय म्हणू आपण त्याला हस्तमैथुनावरचा आहे, तर हे सगळे लेख विवाहपूर्व लैंगिकतेमध्ये एकत्र आणले. आणि मग असेच विचारी सहजीवन हा दुसरा विभाग, त्यात काही लेख आणले एकत्र. तसंच लैंगिक समस्या याविषयी अनेक, कारण वाचकांना प्रश्न असतात, तर याच्यावर एक स्वतंत्र विभाग केला 5-6 लेखांचा. नाही, रादर जास्तीच येते याच्यात, साधारण एक 10 लेख या ह्याच्यात आहेत लैंगिक समस्येमध्ये. आणि 4था विभाग जो आहे सुखी संसाराचं गुपित, तर याच्यात मग ज्येष्ठांचं सहजीवन आणि किंवा प्रेग्नन्सी दरम्यानचं कामजीवन, प्रेग्नन्सी नंतरचं सहजीवन, असे वेगवेगळे न चर्चिले जाणारे विषय हे सुखी संसाराचं गुपित, असे 4 भाग मिळून या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. म्हणजे खरं तर ना, हे म्हणजे आता तू सांगतोयस म्हणून हे 4 भाग असे किंवा मांडणीच्या दृष्टिकोनातनं ते कदाचित तिथे दिसतील, पण पुस्तक वाचताना मात्र असे वेगवेगळ्या भागात आपण वाचतोय असं जाणवत नाही. त्यात एक सलगता आहे. म्हणजे प्रत्येक लेख जरी किंवा प्रत्येक आपण लेखापेक्षा एक संवाद वाचल्यासारखं एक संदर्भपूर्ण माहिती, आणि जसं आपण आत्ता मगाशी म्हणलं तसं प्रश्नांची उत्तरं कोणीतरी देतंय अशा पद्धतीची ती माहिती वाटते. म्हणजे माहितीपूर्ण लेख असं त्याला कदाचित आपण नाव देऊ शकतो. तर हे करताना तू मी पाहिलं बऱ्याच वेळेला तू संदर्भ घेतलेले आहेस सगळ्यांचे, आणि तिथे तू ते नमूदही केलेले आहेत की ह्या प्रश्नासाठी मग डेटिंग ॲप असेल तर मग त्या संदर्भात तू मला वाटतं प्रत्यक्ष बोललाही आहेस काही. तर हे तू कसं जमवलंस की प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञाशी किंवा त्या जे कोणी त्याचे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जे कोणी माणसं आहेत त्यांच्याशी बोलायचं, तर हे
कसं जमवलंस आणि किती वेळ लागला या सगळ्या प्रक्रियेला? ही खरोखर एक काय म्हणू त्याला की मी आधीच ठरवलेलं की मी अभ्यासक म्हणून या विषयाला भिडतोय. मी काही त्यातला जाणकार किंवा तज्ज्ञ नाहीये. तर ही जाणीव मला कायमच होती. तर त्याच्यामुळे 2-3 अँगल्सनी मी विचार केला की एकतर या संदर्भातली जी काही पुस्तकं आहेत जितकी जास्तीत जास्त मला वाचता येतील, त्यामुळे मग मराठीतली मी पुस्तकं बरीच आणली जी उपलब्ध होती ती. तर तसंच मी इंग्लिशची पण अनेक पुस्तकं वर्षभर चालली. म्हणजे मग किंडलचं सबस्क्रिप्शनच घेतलेलं मी त्यासाठी. इंग्लिशमध्ये या विषयाला वाहिलेली असंख्य पुस्तकं आहेत कारण. तो त्या सगळ्या पुस्तकांचा मी आढावा घेतला. आणि त्याचबरोबर तू म्हणला जसं या विषयात प्रत्यक्ष काम करतायत, मग ते डॉक्टर्स असतील, NGO मधले कार्यकर्ते असतील किंवा समुपदेशक असतील, तर या सगळ्यांशी पण मी बोललो. आणि हे करताना मी एक पथ्य पाळलं की फक्त पुण्या मुंबईतल्याच डॉक्टरांशी बोलून करणं लेख असं न करता राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधले, तालुक्यांमधले, गावांमधले पण डॉक्टर्स कसे येतील, तर हाही मी प्रयत्न आवर्जून केला. ज्यायोगे ज्या काही समस्या आहेत त्या फक्त शहरी समस्या आपण मांडणार नाही, तर त्या थोड्याशा सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न याद्वारे केलाय मी. पण मग तुला हे असं जाणवलं म्हणजे त्या वेगवेगळ्या शहरी समस्या वेगळ्या आहेत आणि काही बिनशहरी किंवा निमशहरी भागातल्या समस्या किंवा गावातल्या समस्या किंवा त्यांतल्या तरुणाईचे किंवा इव्हन जोडप्यांचे काही विचार वेगळे, असं डॉक्टरांच्या बोलण्यातनं, तज्ज्ञांच्या बोलण्यातनं असं काही जाणवलं? सुदैवानी किंवा दुर्दैवानी असं नाहीये. म्हणजे आज ती सीमारेषा फारच धुसर झाल्यासारखी दिसतेय. आणि याचं सगळ्यात मेन कारण हे इंटरनेटचं झालेलं पेनिट्रेशन असं म्हणता येईल. कारण आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, डेटा स्वस्त आहे. तर त्याच्यामुळे शहरातली तरुणाई किंवा जे काही काय म्हणू आपण त्याला जे काही कंटेंट कन्झ्युम करते, साधारण त्याच स्वरूपाचा कंटेंट हा आज ग्रामीण भागातही उपलब्ध आहे. म्हणजे आपण जेव्हा गैरसमजांचा विचार करतो तर ह्याच्यात पॉर्नचा वाटा खूप मोठा आहे की जननेंद्रियांबद्दल स्वतःच्या न्यूनगंड असणं, त्याच्या आकाराविषयी. तर या सगळ्या ह्याच्यात पॉर्नचा खूप मोठा वाटा आहे. आणि आज हे पॉर्नचं कन्झम्पशन आज शहरी भागांमध्ये जेवढं आहे तेवढंच ग्रामीण भागामध्ये दिसतंय. त्याच्यामुळे समस्या या साधारण सारख्याच आहेत असं कुठेतरी जाणवतंय. अगदी म्हणजे तुझा अभ्यास या सगळ्या तू जे सांगतोयस त्यातनं अगदीच दिसून येतो पुस्तकात लिहिलेला. आणि तू ना त्या पुस्तकांमध्ये ज्या काही समस्या मांडल्यास किंवा जे काही व्हॅलेंटाईन डे विषय असा म्हणा किंवा डेटिंग ॲपविषयी म्हणा, ह्याच्यामध्ये तू कुठेतरी एक तुलनात्मक बाजू पण मांडलीस. म्हणजे काही जमेच्या बाजू पण आहेत, काही प्रॉब्लेम्स पण आहेत, समस्या पण आहेत. तर हे तुलनात्मक अभ्यास करताना तू काही प्रोसेस फॉलो केली होतीस? काही आपल्याला अशा पद्धतीने मांडणी करायची आहे पुस्तकाची, असं काही होतं डोक्यामध्ये? हो, म्हणजे तू म्हणलास तसं तो सम्यक दृष्टिकोन आणण्याचा प्रयत्न होता. आणि मला असं वाटतं की त्यात मला कुठेतरी माझ्या पत्रकारितेच्या किंवा रिपोर्टिंगच्या बॅकग्राऊंडचा फायदा झाला. की बातमी लिहिताना तुम्ही तटस्थपणे लिहिणं अपेक्षित असतं. तसंच लैंगिकता हा विषय खूप काय म्हणू त्याला, ज्याची व्याप्ती खूप मोठी आहे, त्यामुळे त्याच्याकडे काळं पांढरं, ब्लॅक अँड व्हाईट या ह्याच्यातनं बघणं बरोबर ठरणार नाही. त्याच्यामुळे तरुणाई जेव्हा डेटिंग ऍप्स वापरते तेव्हा त्यांची पण काहीतरी भूमिका त्यामागे आहे ना. म्हणजे असं आपण नाही म्हणू शकत की ते वापरणं चुकीचं आहे किंवा हे नवीन तंत्रज्ञानच चुकीचं आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्याशी थेट बोलून त्यांची भूमिका नेमकी काय आहे, हे ऍप डेव्हलपर्स जे आहेत, त्यांनी ऍप डेव्हलप केलेली आहेत, त्यांची भूमिका काय आहे आणि त्यातले धोके काय आहेत ऍट द सेम टाइम, असे सगळ्याच गोष्टी म्हणजे सर्व बाजूंनी त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न याच्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक लेखामध्येच तशी बाजू मांडण्याचा प्रयत्न हा कुठेतरी केलेला आहे मी. म्हणजे आता डेटिंग ऍप्सचं जर आता आपण उदाहरण घेतलंय, तर एक मुलगी बोलताना म्हणली की हे समजून घेतलं पाहिजे मोठ्या पुढच्या पिढीच्या लोकांनी की जेव्हा तुम्ही सरसकट शिक्के मारता की आजच्या तरुणाईला लग्न नकोय, त्यांना विवाह संस्था जाचक वाटते, पण दुसरीकडे तुम्ही हा पण विचार करा की आज आमच्या समोर सेटल होण्याचे खूप मोठे प्रश्न आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी जशी नोकऱ्यांची हमी होती, पेन्शन होती, तसं आज काहीच नाहीये. म्हणजे आता आज हातात असलेला प्रोजेक्ट संपल्यावर पुढचा प्रोजेक्ट मिळणार आहे का नाही ह्याची पण शाश्वती नाही. आज सगळेजण कुठेतरी फ्रीलान्सर आहेत. तर अशा वेळेला लग्न, मुलं या जबाबदाऱ्या कुठेतरी अवघड वाटतात आम्हाला. आणि त्याच्यामुळे पण त्याचबरोबर शरीर धर्म म्हणून काही गरजा आहेत, बरोबर, आणि सहवासाची पण एक ओढ आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे मग त्यातनं मध्यम मार्ग म्हणून हे सिच्युएशनशिप किंवा लिव्ह इन रिलेशनशिप हे आम्ही ट्राय करून बघतोय. ते करताना
गोंधळ आमच्याही मनात आहे. प्रत्येक नातं हे वर्क होणार नाही ह्याची जाणीव पण आहे, त्याची भीती पण आहे, ती असुरक्षितता पण आहे, पण ते घेण्यावाचून काही पर्याय नाहीये. तो हा तिचा एक दृष्टिकोन आलेला आहे. हे उदाहरणादाखल दिलं. त्याचबरोबर तरुण असूनही डेटिंग ऍप्स न वापरणारे किंवा त्यांना विरोध करणारी पण तरुणही आहे, त्यांचा पण दृष्टिकोन काय आहे त्या संदर्भातला तो पण आलेला आहे त्यात. नाही, खूपच म्हणजे आत्ता तू सांगताना पण मला याची दाहकता जाणवली या समस्येची, की खरंच अरे आपण असा विचारच करत नाही. आणि मला वाटतं हेच त्या या पुस्तकामागचं एक यश आणि त्यातली एक गंमत ती आहे, की ज्या खरं तर आपल्या मनात कुठेतरी हा प्रश्न असतात, की अरे हे का असेल असं, पण ते कोणालाच विचारू शकत नाही किंवा धड उघडपणे. म्हणजे अगदी तू 100 वर्षापूर्वीचा उल्लेख केलास तशी काय फारसा मला फरक वाटत नाही. आजही तीच परिस्थिती, आजही आपण नाही बोलत. आणि जे बोलतात त्या लोकांना आपण काहीतरी लेबल लावतो, एक कुठल्या तरी त्यांना विचारसरणीचे ठरवतो. त्यामुळे खरंच तर परत एकदा मी अभिनंदन करेन तुझं, की तू हे आणि मला तुझी विचारसरणी माहिती आहे म्हणून, की तू अशा कुठल्याही एका विचारसरणीला न धरून ठेवता मोकळेपणाने सगळं या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलायस. तर मग आता ह्याच्या पुढे हे सगळं लिहिल्यानंतर जेव्हा लोकांनी वाचली असतील पुस्तकं, तर 2 प्रश्न आहेत. एक तर लिहिताना तुला असं काही कोणी विरोध असं म्हणणार नाही, पण असं की अरे कशाला उगाच काय काहीतरी करतोस, असं काही झालं होतं? तसं मला थोडं आईचाच माझा जरा विरोध असं नाही म्हणता येणार, पण ती जरा साशंक होती. कारण हेच आहे की लोक काय म्हणतील किंवा या विषयावर लिहिण्याची खरंच गरज आहे का. बरोबर. पण जेव्हा मी लिखाण सुरू केलं आणि तिने काही वाचलं तेव्हा तिच्या सगळ्या शंका दूर झाल्या आणि ती आपण मला म्हणाली की नाही तू करतोयस हे बरोबर आहे. तर मला वाटतं की ती सगळ्यात मोठी मिळालेली पावती आहे. आणि दुसरीकडे वाचकांचा जर विचार केला तर लेखमालेला असेल किंवा पुस्तकालय असेल, आतापर्यंत खूप भरभरून प्रतिसाद मिळतोय. रादर लेखमालेचं पुस्तक करावं हे पण अनेक वाचकांनी मला सुचवलेलं आवर्जून. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की बरेचसे लेख आमचे वाचायचे राहिलेले आहेत आणि जर ते तुम्ही पुस्तक रूपाने एकत्र दिलेत तर आम्हाला त्याचा नक्कीच ते संग्रही ठेवावं असं होईल पुस्तक. तर त्या दृष्टीने पण मग पुस्तक करताना मी म्हणण्याचं संस्करण करून पुस्तकाची निर्मिती मग करण्याचा निर्णय मी घेतला. आणि मग पुस्तक वाचलेल्या लोकांचे काही प्रतिक्रिया मिळाल्या तुला? हो, म्हणजे पुस्तक आता येऊन 2 महिने झालेले आहेत. तर काही खरंच खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. म्हणजे फेसबुक मेसेंजरवरनं मला एक यवतमाळची मुलगी आहे, तर तिने आवर्जून पुस्तक घेतलं, वाचलं आणि तिने खूप सविस्तर प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. तर ती मला आवर्जून सांगावीशी वाटते. की ती म्हणली की मी माझ्या मैत्रिणींची आता लग्न व्हायला लागली आहेत आणि मला ते जाणवते की आता माझंही आहे, पण तो जो एक गोंधळलेपण आहे सगळ्याच भविष्याबाबत किंवा संसाराविषयी, तर त्याच्या अनेक प्रश्नांना या पुस्तकातनं उत्तरं मिळालेली आहेत. आणि आता मी माझ्या मैत्रिणींना ज्यांची लग्न ठरली आहेत त्यांना हे गिफ्ट म्हणून देणार आहे. मला असं वाटतं की म्हणजे हेच कुठेतरी मला अपेक्षित होतं की फक्त ठराविक भागापुरतं हे पुस्तक मर्यादित न राहता ते राज्यभर जावं, पोहोचावं आणि तरुणाईपर्यंत मुख्यत्वे पोहोचावं. मला तर वाटतं म्हणजे नुसतं तरुणाईपेक्षा सुद्धा यातले पुढचे जे काही टप्पे तू मगाशी म्हटलास त्याप्रमाणे विचारी सहजीवन असेल किंवा लग्नानंतरच्या ज्या समस्यांचा उहापोह, म्हणजे त्यातलं खरंच घेण्यासारखं खूप आहे की त्या समस्यांना उत्तरं मिळतात हे तुझ्या लेखातनं किंवा तुझ्या एकंदरीत मांडणीतनं जाणवतं की कुठलीही समस्या आपण जर ती मोकळेपणाने बोलली किंवा मोकळेपणाने मांडली तर त्याच्यावर उत्तर मिळतं आपल्याला आणि ती सुटते समस्या, म्हणजे ती सुटण्याकडे कल होऊ शकतो. आणि असं करताना मला असं दिसलंय की तू प्रत्येक लेखाच्या शेवटी एक तुझं म्हणून एक म्हणजे अभ्यासक म्हणून एक स्वतःचं मत मांडलेस. आणि हे तुझी जुनी सवय आहे पॉडकास्टपासूनची, क्राईम डायरीमध्ये पण तू बऱ्याच वेळेला तुझं स्वतःचं एक त्यातला एक सार म्हणूयात आपण मांडलंय. तर ते पण खूप खरंच छान आणि वाचण्यासारखं आहे आणि त्यातनं खूप घेण्यासारखं आहे. मग ते हे सार लिहिताना काय करतोस, म्हणजे कसं ते येतं? नाही म्हणजे पुस्तक लिहिताना मला असं आलं की लेखक म्हणून माझी पण काहीतरी भूमिका पाहिजे. करेक्ट. म्हणजे काही बाबतीत मी बायस नसलोच पाहिजे, हे जितकं महत्वाचं आहे बरोबर तितकंच लेखक म्हणून मला ते फक्त माहितीचं संकलन करायचं नव्हतं. हे पुस्तक म्हणजे लैंगिकते संदर्भातल्या माहितीचं संकलन हा उद्देश नव्हता.
बरोबर. तर आपण जेव्हा बराच काळ त्या विषयात असतो आणि त्या विषयाचा चहूबाजूंनी वेध घेण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपल्याला काहीतरी आकळत असतं. तर मला वाटतं की पुस्तक हे ते माध्यम आहे की जिथं तुम्ही व्यक्त होऊ शकता. त्यामुळे तो एक, तू म्हणलास तसं, एक प्रत्येक लेखाच्या शेवटी ती काही निरीक्षण नोंदवण्याचा, मांडण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. इथं मला अजून एक सांगायला आवडेल, म्हणजे प्रतिक्रियांवरनं, की साताऱ्याचा पण एक मुलगा आहे, नाव उद्धवून घेत नाही कोणाचा, तर त्याचं लग्न ठरलेलं आणि बरोबर त्याच वेळेला योगायोगाने त्याच्या हातात हे पुस्तक पडलं. त्याने आवर्जून ते मागवून घेतलं माझी फेसबुक पोस्ट वगैरे बघून. तर त्याचाही मला फोन आलेला आणि तो म्हणला की हे पुस्तक या वेळेला, म्हणजे लग्नाच्या आधी माझ्या हातात पडलं, यासारखं खरंच दुसरं मला समाधान नाहीये. कारण अनेक जी काही गोंधळलेली स्थिती होती, म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन मला घ्यायचं म्हणलं तरी मला इथे काही ते अवेलेबल नाहीये, पुण्यात येऊन कोणाकडनं घेऊ माहिती नाहीये, आमचं अरेंज मॅरेज आहे, त्यामुळे होणाऱ्या बायकोला घेऊन मी पुण्यात कसं येऊ तिच्या घरच्यांना सांगून या कामासाठी, आणि ते समुपदेशन कसं घेऊ हा प्रश्न आहे. खरंच रे, म्हणजे वेगळ्याच समस्या आहेत. त्यामुळे मी तर वाचलेलंच आहे पुस्तक आणि आता मी तिलाही देतोय. मला वाटलं की ही प्रतिक्रिया खूप मोलाची आहे. अगदीच, म्हणजे खरंच हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याच्यावर मिळणार जर पुस्तकात रूपानं तुम्हाला उत्तरं मिळणार असतील तर नक्कीच खूपच भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे इट्स रिअली. सो आता मला थोडंसं या पुस्तकातल्या कंटेंटविषयी तुला थोडंसं जाणून घ्यायचं, ज्याच्याने श्रोत्यांनाही समजेल की नक्की काय आपण जे बोलतोय. मग यामध्ये जो विचारी सहजीवन हा भाग आहे, त्याच्यामध्ये तू लग्न झालेल्या जे काही विवाहित जोडपी असतात त्यांच्यातल्या लैंगिकतेविषयी संवाद न घडल्यामुळे किंवा चुकीचे संवाद घडल्यामुळे काय प्रश्न निर्माण होतात याविषयी बोललास, तर आम्हाला थोडंसं त्याविषयी सांग ना. संवाद कामसंवाद असाच एक लेख आहे. बरोबर बरोबर. तर यात दोन्ही पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला की पती पत्नींमधला नॉर्मल संवाद हे खूप आवश्यक असतो, आणि मग कामसंवादही तितकाच महत्वाचा असतो. कारण त्याला ते कळेल किंवा तिला ते समजायला पाहिजे. ह्याच्यात बऱ्याचदा ते अडकलेले असतात आणि त्याच्यामुळे अनेक समस्या या आधी छोट्या असतात त्यानंतर गंभीर रूप धारण करतात. म्हणजे मला एका डॉक्टरांनी सांगितलेलं आठवत आहे की एक बाई त्यांच्याकडे अगदी तणतणत आलेली की त्याला काहीच कळत नाही. तर त्या म्हणल्या, तू त्याला सांगायचा प्रयत्न केलास का की कसं केलं की तुला ते आवडतं? तर ती म्हणली की नाही, हे सांगायला कशाला पाहिजे, तो पुरुष आहे, त्याला माहिती पाहिजे. तर हे असे जे काही पूर्वग्रह स्त्री पुरुषांच्या मनात असतात, बरोबर, की ठराविक तुम्ही त्या भूमिकेत असलात, तुम्ही जर नवरा असाल, तुम्हाला या ठराविक गोष्टी माहितीच असतात, हे गृहीतच धरलं जातं. बरोबर बरोबर. तर असं गृहीत न धरणं एकमेकांना, आणि तो संवाद हळूहळू कसा सुरू करता येईल किंवा खुलवता येईल हे बघणं, हे पण तितकंच आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याचदा संकोचापोटी किंवा लाजेपोटी या गोष्टी मोकळेपणाने बोलल्याच जात नाहीत. त्याच्यामुळे तो विषय मांडण्याचा प्रयत्न या कामसंवाद या लेखातनं केलेला आहे. आणि तू म्हणतोस तसं समुपदेशक जे आहेत ते नक्की मदत करतात अशा प्रकारच्या समस्यांना. हो, निश्चितच. म्हणजे आज सेक्सॉलॉजिस्ट असतील, गायनेकॉलॉजिस्ट असतील, काउन्सिलर्स असतील, सायकियाट्रिस्ट असतील, तर या सगळ्यांकडे वेगवेगळ्या थेरपीज आज अवेलेबल आहेत. समुपदेशनाचे वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. फक्त त्यांच्याकडे जाण्याचा योग्य वेळ कोणती हे पण ठरवलं पाहिजे. म्हणजे एखादी समस्या बऱ्याचदा त्या जोडप्याने मिळून पण सोडवणं शक्य असतं. दरवेळेलाच थेरपीची गरज असते असं नाही. पण जर कुठल्या गोष्टीचा दोघांपैकी एकाला किंवा दोघांनाही त्रास होतोय, कुठेतरी वेदना होत आहेत किंवा गोष्टी होत नाहीयेत ठरवू नयेत जशा पाहिजेत तशा, तर अशा प्रत्येक कामसमस्येला, ती शारीरिक असेल मानसिक असेल, तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यायला पाहिजे. हे मी आवर्जून नमूद केलं. आणि मला असं वाटतं तू जे आता म्हणलास की कुठल्या कधी जायला पाहिजे, हे तुझं पुस्तक वाचून नक्कीच लोकांना समजेल की अरे हां, म्हणजे मुळात आपल्याला समस्या आहे का नाही, आपण जो विचार करतोय हा विचार समस्येपर्यंत पोहोचला आहे का, तो आपलाच विचार आहे, ह्याचं उत्तर तर नक्कीच या पुस्तकातनं मिळतं. की आणि आपल्याला हेही समजतं की अरे हां, म्हणजे चार चौघांसारखाच आपलाही विचार आहे, आपल्यालाही हाच प्रॉब्लेम आहे, हीच समस्या आहे. खरं. मग आपणही ते संवादातनं सोडवू शकतो किंवा लागलं तर तू म्हणतास तसं समुपदेशकाची मदत लागली तर घेऊ शकतो. म्हणजे आज बऱ्याचदा हे होते, ऑथेंटिक माहितीचा अभाव असल्यामुळे, नेटवर माहिती खूप आहे पण ती विश्वासार्ह आहे का नाहीये हेच माहीत नसल्यामुळे अनेक जण परस्पर काहीतरी नेटवर सर्च करून वाचून
निष्कर्षाप्रत येतात की हो. मला असं होतंय म्हणजे मला हे झालेलं आहे कुठला तरी हो, आजार किंवा हो. समस्या मला आहे ही हो. कामविषयक. हो, तर असं न करता पुस्तकाचा उद्देश तो पण आहे की हो. लैंगिक समस्यांमध्ये अनेक समस्यांचा आढावा घेण्याचा, मग हो. तो स्त्रियांच्या असतील पुरुषांच्या असतील, हो. तर तो प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळे तू म्हणलास तसं परस्पर निष्कर्षावर येऊ नका, किमान त्याची लक्षणं किंवा ते हो. कशामुळे होतात हे जाणून घेऊन मग त्याच्यानंतर तुम्ही जर बरोबर. तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांकडे, तज्ज्ञांकडे नक्की जा. आणि याच्यासाठीच मग तू जे ही माहिती ऑथेंटिक आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर पण तुझ्या पुस्तकामध्ये आहे, कारण तू संदर्भ दिलेले आहेस बरोबर. की त्यातले लेखांचे, डॉक्टरांचे नावासकट संदर्भ आहेत. त्यामुळे तोही मुद्दा निकालात निघतो की अरे नाही, तू आपलं मनाने आपलं आपलं काहीतरी लिहिलंयस तसंही नाहीये. तू जे अभ्यासक म्हणून घेतोय स्वतःला ते खरंच प्रतीत होतंय या पुस्तकातनं नक्कीच. आणि अजून एक खूप छान विषय हाताळलायस निरंजन तू, म्हणजे ज्येष्ठांचं सहजीवन किंवा कामजीवन असं म्हणूयात आपण. तर हे खरंच महत्वाचं आहे असं तुला वाटतं? म्हणजे तुझं मत, पर्सनल मत काय आहे याविषयी? हो, खरोखर महत्वाचं आहे. कारण एकतर वयोमर्यादाही खूप वाढतीये. म्हणजे 50 वर्षांपूर्वी, 100 वर्षांपूर्वी कदाचित हा विषय महत्वाचा नसेल. कारण तेव्हा सरासरी आयुर्मानच हे कुठेतरी 40-50 एवढंच होतं. आज जर सरासरी आयुर्मानच आपलं 75-80 किंवा 80च्याही पुढे आहे, तर असा खूप मोठा वर्ग आहे की ज्यांचं सहजीवन हे 60 नंतरही उत्तम आहे. आणि ते उत्तम ठेवण्यासाठी काय करायचं हे त्यांना माहीत नाहीये. आणि मला एका डॉक्टरांनीच सांगितलेली केस या संदर्भातली ट्रिगर पॉईंट ठरली असं झालं की त्यांच्याकडे एक 60-65चं जोडपं आलेलं आणि ते अगदी संकोचल्यासारखे होते. त्यांना कसं बोलावं डॉक्टरांशी कळत नव्हतं. आणि त्यांचा प्रश्न तोच होता की आम्हाला दिवसातल्या एक ठराविक वेळी मोकळीक मिळते. एरवी नातवंड, मुलं, सुना घरी असतात. त्यावेळेला आम्हाला मोकळीक मिळते, काही हवे-हवेसे क्षण मिळतात. पण या वयात हे योग्य आहे का नाहीये? तर म्हणजे त्यांना तो एक कुठेतरी तो न्यूनगंड आला होता. हां, बरोबर. तर म्हणजे मुद्दा तोच आहे की मूल हे 15-16 वर्षाचं झालं, वयात आलं की ते प्रेमात पडणार हे असं गृहीत धरलं जातं. तसं ठराविक वय ओलांडलं वयाचा टप्पा की त्या ज्या काही भावना आहेत, शारीरिक भावना, त्या थिजून जाणार. हे चुकीच्या पद्धतीने गृहीत धरलं जातं. हे खरं नाहीये, हे वास्तव नाहीये. आणि कुठल्याही वयोगटाच्या जोडप्याला तो अधिकार आहे एकमेकांचा सहवास, म्हणजे सोबत राहण्याचा. आणि तो दरवेळेला लैंगिक सहवासच पाहिला असं नाही, पण शारीरिक, भावनिक, बौद्धिक सहवास, ती ओढ, ती ऊब प्रत्येकाला पाहिजे असते. त्यामुळे त्याचा आदर हा काय म्हणू की आधीच्या पिढ्यांनी पण ठेवला पाहिजे. आणि लैंगिक सहवास असणंही गैर नाहीये, गैर अजिबातच नाही. आपण त्याला अगदी कोटेशन दिलं की नाही तुम्ही नुसतं सहजीवन, पण असावा, म्हणजे असं काय, त्या प्रत्येक जोडप्याचा वैयक्तिक चॉईस आहे. करेक्ट. म्हणजे वयाचं त्याला काही एक्सपायरी डेट नाही. राईट. सुंदर. म्हणजे खरं तर खूप चर्चा आपली रंगू शकते या विषयावर. पण खरंच हे चांगलं पुस्तक आहे आणि हे लोकांपर्यंत, प्रत्येक वयोगटातल्या, म्हणजे ॲडल्ट वयोगटातल्या प्रत्येकापर्यंत हे पोचणं खूप गरजेचं आहे. त्यांनी ते वाचलं पाहिजे, अशी माझी तर खूप मनापासून इच्छा आहे. तर मग ह्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत सध्या? म्हणजे पुस्तक आलंय फेब्रुवारीमध्ये आणि आता 3 महिने झालेले आहेत. आणि पुस्तकाला सुदैवाने खूपच चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे खूप जास्ती प्रयत्न न करताही, म्हणजे माझ्या काय म्हणत केला की सोशल मीडियावरनं आणि याच्यावरनं माझे प्रयत्न सुरूच आहेत. पण त्याचबरोबर मी नुकताच म्हणजे गुढीपाडव्याला देहभान याच नावाने व्हिडिओ पॉडकास्टही सुरू केलाय. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलून त्यांच्याशी संवाद साधतोय, गप्पा मारतोय. आणि त्या पॉडकास्टच्या माध्यमातून हे पुस्तक कसं पोहोचेल अधिकाधिक वाचकांपर्यंत त्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर त्यामुळे सांगायला आनंद होतोय की अक्षरधारामध्ये दर महिन्याला त्यांची एक टॉप 5, टॉप 10 पुस्तकांची यादी असते. तर त्याच्यातही गेले 2 महिने देहभाने झळकतंय. आणि राजहंस प्रकाशनाचं डिस्ट्रीब्युशन, वितरण उत्तम असल्यामुळे राज्यात सर्वत्र हे पुस्तक आज उपलब्ध आहे. ऑनलाईन माध्यमातून आणि ऑफलाईन माध्यमातूनही, म्हणजे दुकानांमधूनही हे मिळतंय. त्याच्यामुळे मला असं झालं की प्रतिसाद चांगला आहे आणि तो असाच वाढत राहो हीच सदिच्छा आहे. येस. नक्कीच. मला असं वाटतं या पुस्तकाच्या निमित्तानं तुझ्यातला जो एक अभ्यासक वृत्तीचा लेखकही लोकांना बघायला मिळाला आणि बघायला मिळतोय आम्हाला. आणि अशीच अभ्यासपूर्ण अनेक पुस्तकं तुझी यावीत अशी इच्छा.
आणि तुझं अभिनंदन. आणि पुस्तक लोकांनी वाचावं ही एक विनवणी माझ्याकडनं. धन्यवाद. धन्यवाद सचिन. तर देहभान या पुस्तकाची लिंक या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोचही मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ7 अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2025ची प्रस्तुती आहे.